झी मराठीच्या पारू मालिकेत सध्या आदित्य आणि पारूचं नातं बहरत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र या दोघांच्या नात्याला पारूच्या वडिलांचा विरोध असतो. यामुळेच मारुती पोटच्या पोरीवर विष प्रयोग सुद्धा करतात. या सगळ्यामुळे आदित्यचा राग अनावर होतो. गेल्या काही दिवसांपासून किर्लोस्कर कुटुंबासमोर दामिनी सतत तिच्या भाच्याचा उल्लेख करत असते. माझा भाचा परदेशातून आलाय वगैरे सांगत असते. तर आता दामिनीचा भाचा पारितोष लवकरच किर्लोस्करांच्या घरी येणार आहे आणि त्याच्या एंट्रीने आदित्य पारूच्या नात्यात एक वेगळं वळण येणार आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू मालिकेचा एक नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळतं की पारितोष आदित्यला येऊन सांगतो की अगदी ब्रो लकी आहेस तू यार, तुझ्याकडे अहिल्या देवी सारखी आई आहे, पारू सारखी बेस्ट फ्रेंड आहे. हे डोळे पारूचे आहेत ना? हे ऐकल्यावर आदित्यला मोठा धक्का बसतो. पारू मालिकेत पारितोषची भूमिका लोकप्रिय अभिनेता सक्षम कुलकर्णी साकारणार आहे. यापूर्वी अभिनेत्याने लव लग्न लोचा यांसारख्या गाजलेल्या मालिकेत काम केलं होतं. तसेच दे धक्का, पक पक पकाक, आंबट गोड, अल्ल्याड पल्ल्याड अशा गाजलेल्या चित्रपटात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या दरम्यान झी मराठी वाहिनीवर पारू ही मालिका दररोज संध्याकाळी 7:30 वाजता प्रक्षेपित केली जाते. पारू मालिकेचा हा विशेष भाग 23 जून रोजी प्रसारित केला जाणार आहे. या मालिकेत नव्या पाहुण्याला पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहे. तर आता हा नवीन पाहुणा आदित्य आणि पारूच्या नात्यात कोणतं वादळ आणणार आणि अहिल्या देवी समोर पारू आदित्यचं नात्याचं सत्य केव्हा उघड होणार हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल. तर पारू मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.